महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश धारणस बुद्धि नयन आता प्रमेयचे लक्षण व सिद्धी। प्रमेयचे लक्षण व सिद्धी या 6 प्रमाणापैकी कोणत्याही एका प्रमाणापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानास प्रमा म्हणतात। आतापर्यंत 6 प्रमाणे सांगितली। प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी ही 6 प्रमाणे। आणि ह्या 6 प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे ज्ञान त्याला प्रमा असं म्हणतात। या 6 प्रमाणापैकी कोणत्याही एका प्रमाणापासून म्हणजे 6 प्रमाणापासून नाही, कोणत्याही एका प्रमाणापासून उत्पन्न झालेले जे ज्ञान त्याला प्रमा असं म्हणतात। त्या प्रमेयचे जे कारण म्हणजे असाधारण कारण ते प्रमाण। प्रमेयचं लक्षण सांगितल्यानंतर प्रमेयचं लक्षण काय? कोणत्याही 6 प्रमाणापैकी कोणत्याही एका प्रमाणापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान त्याला प्रमा असं म्हणायचं। आता प्रमाण म्हणजे प्रमेयचं जे कारण म्हणजे असाधारण कारण त्याला प्रमाण असं म्हणतात। प्रमेयचं जे कारण म्हणजे असाधारण कारण त्याला प्रमाण असं म्हणतात। हे प्रमाणाचं लक्षण सांगितलं। स्मृती ज्ञानास प्रमात्व कसे येत नाही हे कळण्याकरिता इतके विस्तारपूर्वक सांगितले आहे। आता हे विषय कशासाठी सांगितला त्याचं कारण काय आहे? तुम्ही म्हटले की स्मृती ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणावं का असं म्हटलं तर स्मृती ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणता येत नाही कारण परोक्ष ज्ञान जे ते शब्द प्रमाणाने उत्पन्न होतं आणि स्मृती जे ती पूर्व ज्ञान संस्कारापासून उत्पन्न होते। असं असल्यामुळं प्रमाणापासून उत्पन्न होतं आणि एक प्रमाणापासून उत्पन्न होत नाही। मग प्रमाण म्हणजे काय सांगणं भाग पडलं आणि त्या प्रमाणापासून जे ज्ञान होतं मग प्रमाण किती हे सांगणं भाग पडलं आणि पुन्हा त्या प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे ज्ञान त्यालाच प्रमा असं म्हणतात। आणि हे स्मृती ज्ञान प्रमाणापासून उत्पन्न होत नाही असं त्याच्यामध्ये फरक आहे। म्हणून परोक्ष ज्ञान आणि स्मृती ज्ञान यांच्यामध्ये भेद आहे हे सांगण्यासाठी आतापर्यंत इतकं विस्ताराने हे चिंतन सांगावं लागलं। म्हणजे प्रमाणाचं लक्षण करावं लागलं, प्रमेयचं लक्षण, प्रमाणाचे प्रकार एवढा भाग सांगावा लागला। तर स्मृती ज्ञान हे प्रमाज्ञान नाही हे सांगण्यासाठी। स्मृती ज्ञानास प्रमात्व कसे येत नाही हे कळण्याकरता इतके विस्तारपूर्वक सांगितले आहे। आता प्रमेयचे लक्षण सांगतो। आता प्रमेयचं एकदम निर्दुष्ट लक्षण सांगतात। पहिलं तर प्रमेयचं लक्षण सांगितलं पण ते सामान्य आहे, कोणतं? प्रमाणापासून उत्पन्न होणारं ज्ञान। त्याच्यापेक्षाही निर्दुष्ट अशा प्रकारचं लक्षण करतात। बरोबर। ज्या वेळेला तुम्हाला आता स्मृती होते त्यावेळेला तो अनुभूतीचा जो विषय तो समोर असतो का त्या पूर्वीच्या अनुभवाचे संस्कार असतात? संस्कार असतात। म्हणून हे ज्ञानाचं साक्षात्कारानं तो कोणाला येतं? संस्काराला येतं। ज्ञान पूर्व ज्ञान संस्कारांना कारणत्व येतं, प्रमाणाला कारणत्व येत नाही, आहे की नाही? ज्या क्षणी तुम्हाला स्मृती होते त्यावेळेला तिथं कोणा ज्ञान संस्कार असतात का प्रमाण असतं? ज्ञान संस्कार असतात। परवा कोणी विचारलं होतं, स्मृतीहून भिन्न अबाधित अर्थात विषय करणारे जे ज्ञान ती प्रमा। आता आपलं याचं लक्षण सांगतात, कशाचं? प्रमेयचं लक्षण सांगतात। प्रमा म्हणजे काय? स्मृतीहून भिन्न म्हणजे कोणतंही प्रमाण ज्ञान म्हणायचं झालं तर ते स्मृती ज्ञानाहून म्हणजे पूर्व ज्ञान संस्कारापासून जे उत्पन्न होतं त्याला कोणतं ज्ञान म्हणतात? स्मृती, आहे की त्याला काय म्हणतात?
स्मृती. पूर्वीचं ज्ञान संस्कारापासून उत्पन्न होतं. मग आता इथं प्रमेयचं लक्षण करताना सांगतात की ते स्मृती होऊन असलं पाहिजे भिन्न आणि अबाधित अर्थास विषय करणार. म्हणजे अर्थ म्हणजे जो विषय आहे समोर तर तो कसा असला पाहिजे, अबाधित असला पाहिजे. म्हणजे आता एकदा त्याचं घटाचं घट रूपाने ज्ञान झालं तर त्याला कोणी पट म्हणत नाही. हा घट आहे किंवा पट आहे असा संशय नाही आणि हा घट नसून पट आहे असा विपर्यय देखील, त्याचं विपरीत ज्ञान देखील होत नाही. म्हणजे संशय आणि विपर्यय रहित अशा प्रकारचं अबाधित, म्हणजे ज्या ज्ञानाचा बाध होत नाही. घट आहे हे एकदा ज्ञान झालं की त्याचा बाध होतो का, नाही. कारण बाध न होणाऱ्या अबाधित अशा अर्थाला म्हणजे अशा विषयाला त्यांनी विषय केलेला असतं. विषय केलेलं असतं म्हणजे जाणलेलं असतं. अबाधित अर्थास विषय करणारं म्हणजे जाणणारं. म्हणजे जो विषय आपण जाणला त्या पुन्हा त्याचा बाध होत नाही, त्याला प्रमाज्ञान असं म्हणतात. मग प्रमाज्ञान म्हटलं की त्याचं प्रमेयचं लक्षण काय करायचं, अबाधित अर्थाला विषय करणारं आणि स्मृती ज्ञानाहून भिन्न त्याला प्रमा असं म्हणावं. या ठिकाणी प्रमाणापासून उत्पन्न झालेलं असं म्हटलेलं नाही. मागं काय म्हटलं होतं, प्रमाणापासून उत्पन्न झालेलं. आता काय म्हणतात, अबाधित अर्थाला विषय करणारं. पण अबाधित अर्थाला विषय करणारं हे ज्ञान प्रमाणापासूनच उत्पन्न झालेलं असतं. त्याच्याशिवाय ते अबाधित अर्थाला विषय करू शकणार नाही आणि ते स्मृती ज्ञानाहून भिन्न असतं. मिळून याची प्रमेयची व्याख्या काय झाली किंवा प्रमेयचं लक्षण काय सांगितलं, स्मृती ज्ञानाहून भिन्न आणि अबाधित अर्थाला विषय करणारं त्याला प्रमा असं म्हणतात. असं जे ज्ञान त्या ज्ञानाला प्रमा असं म्हणतात. स्मृती ज्ञान प्रमा नाही, कारण प्रमात्याच्या आश्रित असते आणि स्मृती प्रमात्याच्या आश्रित नाही, साक्षी चैतन्याच्या आश्रित आहे. बंड महाराज पुढं बस, पुढं. हां, मोठ्याने बोला काही जर बोलायचं झालं तर. या ठिकाणी सांगतात आता स्मृती ज्ञान आणि प्रमा याच्यामध्ये भेद सांगितला, बरोबर ना. तर प्रमाज्ञान जे आहे ते कोणाच्या आश्रित राहतं, प्रमात्याच्या. प्रमाता म्हणजे कोण, पाहणारा म्हणजे केवळ द्रष्टा म्हणजे साक्षी चैतन्य. द्रष्टा साक्षी एकच आहे ना, द्रष्टा आणि साक्षी. मग त्याच्या आश्रयाने राहतं असं म्हणायचं की कुटस्थ चैतन्याला अंतःकरण उपाधी लागल्यावर त्याला प्रमाता म्हणतात, बरोबर ना. कुटस्थाला अंतःकरण उपाधी लागली की मग त्याला काय म्हणतात, प्रमाता. किंवा याला दुसरं नाव काय, जीव आहे की नाही, त्याला दुसरं नाव काय आहे, जीव. मग या ठिकाणी ही प्रमा कोणाच्या आश्रयाने राहते, प्रमात्याच्या म्हणजे जीवाच्या आश्रयाने राहते. केवळ कुटस्थाच्या आश्रयाने राहते का, नाही. आणि साक्षी प्रमात्याच्या आश्रित असते आणि स्मृती प्रमात्याच्या आश्रित नाही. प्रमाज्ञान कोणाचं, एक अंतःकरणवृत्ती, अंतःकरण अधिष्ठान चैतन्यानं त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब याच्या आश्रयाने काय राहते, प्रमाज्ञान. घटाचं ज्ञान कोणाच्या आश्रयाने राहिले, घटज्ञान काय आहे, प्रमाज्ञान आहे. म्हणजे जर खरोखर समोर घट आहे आणि त्या घटाचं तुम्हाला ज्ञान झालं, तुम्हाला झालं म्हणजे कोणाला झालं, प्रमात्याला. मग घटज्ञान कोणाच्या आश्रयाने राहिलं, प्रमाज्ञान कोणाच्या आश्रयाने राहिलं, प्रमात्याच्या, आहे की नाही. प्रमात्याला प्रमाणाच्या द्वारा जे ज्ञान होतं त्याला काय म्हणतात, प्रमा. म्हणजे याचा अर्थ ते कोणाला झालं, प्रमात्याला झालं. म्हणजे कोणाच्या आश्रयाने राहिलं, प्रमात्याच्या आश्रयाने राहिलं. आणि स्मृती प्रमात्याच्या आश्रित नाही. स्मृती जे झाली तुम्हाला ती प्रमात्याच्या आश्रित आहे का, नाही. प्रमाता म्हणजे काय, प्रमात्याला प्रमाणापासून ज्ञान होतं आणि स्मृती ज्ञान कोणत्या प्रमाणापासून झाले, मग ते प्रमात्याच्या आश्रित म्हणता येईल का. मग ते अर्थात कोणाच्या आश्रित आहे, फक्त साक्षीच्याच आश्रित आहे असंच तुम्हाला म्हणणं भाग आहे. स्मृती ज्ञान हे प्रमात्याच्या आश्रित म्हणता येणार नाही. हे प्रमात्याला प्रमाणाच्या द्वारा ज्ञान होतं त्याला काय म्हणतात, प्रमा. त्याला प्रमात्याला प्रमाताच्या द्वारा जे ज्ञान होतं त्याला प्रमाज्ञान म्हणतात. परंतु स्मृती ज्ञानमध्ये कोणत्या प्रमाणाच्या द्वारा स्मृती झालेली आहे आपल्याला, कोणत्याच प्रमाणाच्या. मग त्याचा आश्रय तर मानावा लागेल, प्रमाता तर म्हणता येणार नाही. मग आश्रय कोण आहे, साक्षी चैतन्य हाच त्या स्मृती ज्ञानाचा आश्रय आहे असं मानावं लागतं. आता खाली त्यांनी एक कंसामध्ये लिहिलेले आहे. या ठिकाणी खाली दिलेल्या कोष्टकाचा विचार करून ज्ञानाचे भेद लक्षात आणावे. म्हणजे खाली एक कोष्टक दिलेले आहे त्याप्रमाणे ज्ञानाचे भेद म्हणजे स्मृती ज्ञान, आपलं प्रमाज्ञान, अप्रमाज्ञान, त्याच्यात सुखदुःखाचं ज्ञान किंवा हे जे आपल्याला भ्रमातल्या पदार्थांचं होणारं ज्ञान किंवा सुखदुःखाचं ज्ञान, हे सगळे आपण चिंतन केलं पाहिजे. आता होणारच आहे ते.
या ठिकाणी खाली दिलेल्या कोष्टकाचा विचार करून ज्ञानाचे भेद लक्षात आणावे, म्हणजे प्रमाण ज्ञानाबद्दल चाललेल्या व्याख्यानात गैरसमज किंवा घोटाळा होणार नाही. म्हणजे प्रमाज्ञान आणि स्मृतिज्ञान. स्मृतिज्ञान म्हणलं की आपल्याला वेगळं वाटलं पाहिजे. स्मृतिज्ञान हे पूर्वज्ञान संस्कारापासून होतं, ते प्रमाणापासून उत्पन्न होत नाही, ते प्रमात्याच्या आश्रित राहत नाही, ते साक्षी चैतन्याच्या आश्रित राहतं. हा विभाग आपल्याला कळला पाहिजे. प्रमाज्ञान हे प्रमाणापासून होतं, ते प्रमात्याच्या आश्रित असतं आणि ते अबाधित अर्थाला विषय करतं. एवढ्या गोष्टी ते यथार्थ असतं. अशा प्रकारचं आपल्या म्हणजे कायम अंतःकरणात ठसवून ठेवलं पाहिजे. प्रमाज्ञान आणि स्मृतिज्ञान यांच्यामध्ये कसा भेद आहे किंवा ज्ञानामध्ये किती भेद आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. आपल्याला ज्यावेळेला रज्जूवर सर्पाचं ज्ञानच होतं की नाही, रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञानच होतं ना. आणि 10 वर्षापूर्वी पाहिलेल्या वाघाचं सुद्धा काय होतं, ज्ञानच होतं. आणि सुखदुःखाचं देखील काय होतं, ज्ञानच होतं. सगळे ज्ञानच आहे की नाही. हे सगळे ज्ञानाचे भेद लक्षात असले पाहिजे. कोणतं ज्ञान ब्रह्मज्ञान, कोणतं ज्ञान प्रमाज्ञान आहे की नाही, कोणतं ज्ञान स्मृतिज्ञान, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. ज्ञानाचे भेद आपल्या लक्षात आले म्हणजे स्मृतिज्ञान आणि प्रमाज्ञान याच्यामध्ये आपला घोटाळा किंवा गैरसमज होणार नाही. त्यांच्या आश्रयाबद्दल देखील घोटाळा होणार नाही. प्रमाज्ञान म्हणलं की ते प्रमात्याच्या आश्रित राहणार आणि स्मृतिज्ञान म्हणलं की ते साक्षीच्या आश्रित राहणार. कारण प्रमात्याच्या आश्रित असते आणि स्मृती प्रमात्याच्या आश्रित नाही, साक्षी चैतन्याच्या आश्रित आहे. या ठिकाणी खाली दिलेल्या कोष्टकाचा विचार करून ज्ञानाचे भेद लक्षात आणावे, म्हणजे प्रमाण ज्ञानाबद्दल चाललेल्या व्याख्यानात गैरसमज किंवा घोटाळा होणार नाही. अगोदर हे लक्षात ठेवले पाहिजे की चैतन्याशिवाय ज्ञान हे कोणत्याही पदार्थात नाही. सर्व ज्ञान साक्षीचेच आहे. परंतु व्यवहारात काही घटादी पदार्थाची ज्ञाने खरी तर काही रज्जू सर्पादी पदार्थाची ज्ञाने खोटी असे मानतात. त्या व्यवहारास अनुसरूनच शास्त्रकारांनी निरनिराळ्या शास्त्रीय शब्दाचे उपयोग केले आहेत. आता एक मात्र लक्षात ठेवलं पाहिजे, ज्ञान म्हटलं की ज्ञानरूप कोण आहे, साक्षी. मग साक्षी वाचून ज्ञान होतच नाही. कोणी जरी असलं तर ज्ञान कोणाचं आहे, फक्त साक्षीचंच या ठिकाणी ज्ञान आहे. मग जरी तुम्ही स्मृती ज्ञान हे साक्षीच्याच आश्रित का मानलं तर साक्षी ज्ञानस्वरूप साक्षी जर मानला नाही तर तुम्हाला या ठिकाणी स्मृतीचं पदार्थ 10 वर्षापूर्वी पाहिलेल्या पदार्थाचं तरी ज्ञान होईल का, होणार नाही. जर तुम्हाला प्रमाणाने ज्ञान व्हायचं असेल तर त्या ठिकाणी ज्ञानरूप साक्षी नसेल तर तुम्हाला त्या ज्ञानरूप साक्षी नसेल तर त्या अंतःकरणामध्ये प्रकाश कशाचा पडेल, आहे की नाही. तुम्हाला ज्ञान होणारच नाही. म्हणजे कोणतंही ज्ञान म्हणलं की ते साक्षीच्या आश्रित. इथे या ठिकाणी प्रमाज्ञान हे प्रमात्याच्या आश्रित मानलं, तिथेही साक्षी आहेत की नाही. आणि ज्या ठिकाणी प्रमाण आपलं स्मृतिज्ञान हे साक्षीच्या आश्रित मानलं तिथेही ज्ञानस्वरूप साक्षी आहेत. कारण ज्ञानस्वरूप साक्षी बाजूला काढला तर जगदांधे कोणत्याच पदार्थाचं ज्ञान होणार नाही. म्हणजे कोणतंही ज्ञान असलं का ते साक्षीचंच आहे असं तर प्रथम मानावंच लागतं. चैतन्याशिवाय ज्ञान कोणत्याही पदार्थात नाही. सर्व त्याच्यात काय, जर समजा प्रमात्यामध्ये एक भाग साक्षी भाग आहेच की नाही आणि तो जर नसेल तर मग तुम्हाला ज्ञानस्वरूप साक्षी नसेल तर अंतःकरणात तरी कसा काय प्रकाश पडणार नाही. आता सामान्य चैतन्य तुम्हाला घटाचं ज्ञान करून देत नाही, सामान्य चैतन्य ज्ञान करून देत नाही. त्याचं विशेष चैतन्य जे आहे ते त्या घटाचं प्रकाशन करतं. पण मूळ सामान्य नसेल तर विशेष भावाला अंतःकरणामध्ये काय येईल, सामान्य चैतन्य मानलं नाही तर अंतःकरणात विशेष भावाला आलेला जो चिदाभास आहे किंवा फल आहे ते तरी कुठून येणारच नाही. म्हणून तुम्हाला कोणतंही ज्ञान म्हणलं की ते ज्ञान साक्षीचंच आहे असं मानलं पाहिजे. बंद करा वाटलं तर. मग सर्व ज्ञान जर साक्षीचंच आहे तर तुम्ही असं म्हणा ना, सगळ्या ही प्रमात्याच्या आश्रित राहते आणि स्मृतिज्ञान हे साक्षीच्या आश्रित राहतं असं म्हणण्यापेक्षा सगळी ज्ञान साक्षीच्याच आश्रयाने राहतात असं म्हणणं चांगलं नाही का, अशी तुम्हाला शंका येईल. तर त्याच्यासाठी सांगतात की आम्ही असं का म्हणतो की स्मृतिज्ञान हे साक्षीच्या आश्रयाने राहतं आणि प्रमाज्ञान हे प्रमात्याच्या आश्रयाने राहतं असं आम्ही का म्हणतो. तर आम्ही किती जरी पंख्याकडे लक्ष दिलं त्या आवाजाकडे तर हे कसं काही होईल, आहे की नाही. हे चाललेलं काय ते काही इतकं महत्वाचं नाही. तिकडे न पाहिल्यामुळं आपलं अनुसंधान तुटल्यामुळं फार मोठी नुकसान झाली, 50 मार्क पडायचे होते ते 5च पडले असं काही होणार नाही. इकडे लक्ष दिलं तर 5चे 50 मात्र पडतील, आहे की नाही. तर सांगतात की चैतन्याशिवाय ज्ञान कोणत्याही पदार्थात नाही, सर्व ज्ञान साक्षीचेच आहे. मग असं असताना
तुम्ही का सर्व ज्ञान साक्षीचीच असं का नाही म्हणत? काही प्रमात्याच्या आश्रित राहतात असं म्हणतात आणि काही साक्षीच्या आश्रित. कारण व्यवहारामध्ये ज्ञानाचा काही भेद दिसतो. कोणता दिसतो? व्यवहारात काही घटादी पदार्थांची ज्ञाने खरी. घटादी पदार्थांची ज्ञान जे झाले, हा घट आहे हे जर मला एकदा ज्ञान झालं, पुन्हा पाहिला तरी तो काय आहे? घटच आहे. पुन्हा पाहिला तरी तो घटच आहे. सगळ्यांनी पाहिला तरी तो घटच आहे. म्हणजे काही ज्ञान कसे असतात व्यवहारामध्ये, ते ज्ञान घटाचं ज्ञान खरं आहे असं म्हणतात. आणि रज्जूवर सर्पाचं झालेलं ज्ञान आहे ते काय आहे? खोटे असं म्हणतात. म्हणजे सर्व ज्ञान ते जेवढं ज्ञान तेवढं साक्षीचंच आहे. परंतु व्यवहारामध्ये मात्र आपल्याला असा अनुभव येतो, काही ज्ञान व्यवहारात खरी ठरतात आणि काही ज्ञान व्यवहारात खोटी ठरतात. खरी कोणती ठरतात? उदाहरणार्थ घटादी पदार्थांचं ज्ञान. आणि खोटी कोणते? स्थाणु, पुरुष, रज्जू, सर्प, शुक्ती, रजत यांची ज्ञान व्यवहारात खोटी आहेत असं आपल्या अनुभवाला येतं, किंवा असा आपला प्रघात किंवा अशा प्रकारची विचारसरणी सामान्य माणसाची झालेली आहे. परंतु व्यवहारात काही घटादी पदार्थाची ज्ञाने खरी तर काही रज्जू सर्पादी पदार्थाची ज्ञाने खोटी असे मानतात. त्या व्यवहारास अनुसरूनच शास्त्रकारांनी निरनिराळ्या शब्दांचे उपयोग केलेला आहे. आणि हे समोर धरून हा जो होणारा जो व्यवहार आहे त्याला अनुसरूनच शास्त्रकारांनी, कारण आपल्याला शास्त्राचा सिद्धांत जेव्हा बुद्धीवर आरूढ करायचा तेव्हा जरी एकदमच व्यवहाराला सोडून जर शास्त्रकार बोलायला लागले तर त्यांना जे बोलायचा अभिप्राय आहे तो आपल्या बुद्धीवर आरूढ होईल का? म्हणून शास्त्रकार काय करतात? आपल्या व्यवहारामध्ये जसा व्यवहार घडतो त्याच व्यवहाराचं स्पष्टीकरण करतात. आणि ते करताना त्यांचा मूळ सिद्धांत जो आहे तो तसाच ठेवतात. मग त्यासाठी त्यांनी व्यवहारात शास्त्रकारांनी शब्दाचे उपयोग कसे केले की प्रमाज्ञान हे प्रमात्याच्या आश्रित राहतं आणि स्मृतिज्ञान हे साक्षीच्या आश्रित राहतं. कारण का? तर काही ज्ञान जी आहे ती व्यवहारात काय होतात? बाधित होतात. आणि काही ज्ञान व्यवहारात बाधित होत नाही. म्हणजे काही ज्ञान व्यवहारात खरी आहेत आणि काही ज्ञान व्यवहारात खोटी आहेत. म्हणून हे वेगवेगळे उपयोग केले. कसे केले ते सांगतात. कसे शब्दाचे उपयोग केले तर प्रमा म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न होणारे ज्ञान. अर्थात प्रमाज्ञान सांगताना काय म्हणतात? जे ज्ञान प्रमाणापासून उत्पन्न होतं त्यालाच म्हणायचं प्रमा. आता अप्रमा म्हणजे एक झालं प्रमाज्ञान. अप्रमा म्हणजे काय? जे प्रमाणापासून उत्पन्न होत नाही त्याला म्हणायचं अप्रमा. पुन्हा या अप्रमा ज्ञानात दोन पोटभेद आहेत. ते कोणतं? यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. आता अप्रमा म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न होत नाही त्याचे व्यवहारात दोन भेद दिसून येतात. एक काय? यथार्थ अप्रमा आणि एक अयथार्थ अप्रमा. तर त्याचं यथार्थ अप्रमा म्हणजे काय ते सांगतात. यथार्थ अप्रमा जे ज्ञान व्यवहारात अबाधित असते परंतु प्रमाणापासून उत्पन्न झालेले नसते ते यथार्थ अप्रमा. उदाहरणार्थ सुख दुःख, स्मृती ज्ञान व ईश्वर ज्ञान. हे चांगलं समजावून घ्या. इथून पुढचा कितीपर्यंत? 53 पर्यंत प्रत्येक पद आणि वाक्य हे दोन्ही चांगल्या प्रकारचं समजून घ्यायचं. पदाचाही अर्थ समजून घ्यायचा आणि अर्थाचाही अर्थ म्हणजे समजून घ्यायचा. तर वाक्याचाही अर्थ समजून घ्यायचा. आता यथार्थ अप्रमा. यथार्थ अप्रमा म्हणजे यथार्थ जसं आहे तसं, म्हणजे बाद तर होत नाही. ते ज्ञान व्यवहारात बाधित होत नाही म्हणजे मिथ्या ठरत नाही. परंतु मात्र कोणत्याही प्रमाणापासून पण झालेलं नाही त्याला म्हणायचं यथार्थ अप्रमा. ते कोणतं? जे ज्ञान व्यवहारात अबाधित असते परंतु प्रमाणापासून उत्पन्न झालेले नसते ते यथार्थ अप्रमा. आता जे ज्ञान व्यवहारात अबाधित असते म्हणजे व्यवहारात त्याचा बाध होत नाही, म्हणजे जे ज्ञान व्यवहारात खोटं ठरत नाही परंतु प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नाही त्याला म्हणायचं यथार्थ अप्रमा. तर व्यवहारामध्ये अशी कोणती ज्ञान आहे यथार्थ अप्रमा? ती सांगतात 3 प्रकारची ज्ञान. सुख दुःख, स्मृती ज्ञान व ईश्वर ज्ञान. ते सांगतात व्यवहारामध्ये सुख दुःख. आता सुख, मला जर सुख झालं किंवा मला दुःख झालं ते यथार्थ आहे की नाही? म्हणजे मला झालेलंच आहे का ते बाधित होणार आहे? किंवा तुम्ही म्हटले की तुम्ही दुःखी आहात किंवा तुम्ही म्हणले तुम्ही सुखी आहात म्हणून त्याचा काय बाध होईल का? मला स्वसंवेद्य काय सुख दुःख काय? चित्ता सुख दुःखे कळो येते. चित्ताला सुख दुःख जी कळतात ती बाधित आहे का अबाधित आहे? अबाधित आहे. आणि कोणत्या प्रमाणापासून उत्पन्न झालं? डोळ्यांनी, कानानी, नाकानी, कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न झालं नाही. मग सुख दुःख ही कशी झाली? यथार्थ आहेत की नाही? परंतु प्रमाणापासून उत्पन्न झाली नाही म्हणून ते यथार्थ अप्रमा. दुसरं स्मृती ज्ञान.
आता मला 10 वर्षापूर्वी पाहिलेल्या वाघ त्याची स्मृती झाली. आता हे स्मृती ज्ञान जे झालं ते बाधित आहे का अबाधित आहे? झालं स्मरण, मला प्रत्यक्ष मलाच त्याचं स्मरण झालं किंवा स्मृती झाली. ते ज्ञान कसं आहे? अबाधित आहे. परंतु ते कोणत्या प्रमाणापासून उत्पन्न झाले? नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं? यथार्थ अप्रमा असं म्हणायचं. आता दुसरं ईश्वर ज्ञान. आता ईश्वर ज्ञान म्हणजे जीवाला होणारं ईश्वराचं ज्ञान का ईश्वराला होणारं संपूर्ण जगताचं ज्ञान? इथं ईश्वर ज्ञान म्हणजे जीवाला होणारं ईश्वराचं ज्ञान नाही. आता जीवाला ईश्वराचं ज्ञान, जीव ईश्वर मानतो की नाही? आणि ते जीवाला ईश्वराचं मानतो म्हणजे स्वबुद्धीनं मानतो का प्रमाणाने मानतो? का वेद प्रमाणाने त्याला ईश्वराचं परोक्ष ज्ञान होतं? वेद प्रमाणाने. आणि ईश्वराचं आत्मत्व आणि अपरोक्ष ज्ञान होतं त्याच्या लक्षार्थ, ईश्वराचा जो लक्षार्थ ते कशाने होतं? प्रमाणाने होतं का स्वबुद्धीने होतं? प्रमाणाने होतं. त्याला कोणत्या प्रमाणाने होतं? शब्द प्रमाणाने होतं. म्हणून या ठिकाणी जीवाला होणारं ईश्वराचं ज्ञान असा ईश्वर ज्ञान शब्दाचा अर्थ घ्यायचा का ईश्वराला होणारं जगतविषयक ज्ञान? ईश्वराला आहे की नाही? ईश्वराची उपाधी काय आहे? माया. आणि त्याला नाही रंग, नाही रूप, नाही वर्ण, छाया असं असणार. त्याला का हातपाय आहे का? नाही. तर त्या कोण दादू काय दादू पिंजारी आणि कोण दुसरे कबीर आहे की नाही? त्या कबीरांची दादू पिंजारीची भेट झाली. कबीराने ऐकलं की मोठे सगुण साक्षात्कारी भक्त आहेत कोण? दादू पिंजारी. त्याचं काय प्रमाणे गाथेमध्ये त्या दादू पिंजाऱ्याचं पिंजारी तो दादू भजनी आभेदू हरीचे पायी असं लिहिलंय. त्या दादू पिंजाऱ्याचं नाव ऐकून त्याच्या आश्रमामध्ये कोण गेले? कबीर महाराज. त्यांनी काय केलं होतं? आपल्या आश्रमाचा दरवाजा बंद केला होता आणि भगवंताच्या त्याच्या संगोष्ठी चालल्या होत्या. भगवंताचे पाय तो चेपत होता, भगवंताची सेवा करत होता. दादू पिंजाऱ्याचा दरवाजा खटखटावला कोणी? कबीर महाराजांनी. तेव्हा ते म्हणे थांब, आता येऊ नको. काय दादू चुरावे पाव तू मी ते दादू चुरावत पाव. त्याने इधर उधर का दिखावत आहे? तू इकडं तिकडं काय पाहतो? आत येऊन पहा. दादू पिंजारी साक्षात परमात्म्याची काय करतो? सगुण साकार परमात्म्याची दादू चरा. इधर उधर क्या देखे? अरे इकडं तिकडं काय पाहतो? ये आणि थांब, पहा. दादू चुरावत पाव. दादू काय करतो? भगवंताचे पाय चेपतो असं सांगितलं. तर ते काय म्हणे? दादू भडुवा क्या करे? ते म्हणे जादू भडवा क्या चुरावे जिसको हात ना पैर. त्यांनी सांगितलं अरे तो दादू काय कसे कोणत्या देवाचे पाय दाबतो? ज्या देवाला हातही नाही आणि पायही नाही. याचा अर्थ देवाला काही हे का? ज्याला काही तुलसीदासांचं कोणाचं काय बिनु पद चलही म्हणजे बिना पावलाचा चालणारा तो परमात्मा आहे. आणि कान नाही परंतु सुनही बिनु काना. कर तर नाहीत आणि हाता वाचून जो सगळं कर्म करतो. विधी नाना अनेक प्रकारची कर्म हाता वाचून तो करतो. मग कबीराच्या दृष्टीने कबीर हे निर्गुण उपासक होते आणि दादू पिंजारी हा काय होता? सगुण उपासक होता. तेव्हा ते म्हणतात की त्या परमात्म्याला हातही नाही आणि पायही नाही, ऐके नाही, कानही नाही आणि डोळेही नाही. मग आता तुमच्या अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाच्या द्वारा बाहेर जाते ना. त्याला प्रमाण म्हणतात ना, नेत्रेंद्रिय वगैरे. मग ईश्वराला कोणतं इंद्रिय आहे? कोणतं? बरं ईश्वराला होणारं ज्ञान बाधित आहे का अबाधित आहे? त्याला काय भूत भविष्य आणि वर्तमान या काळातल्या सर्व व्यक्ती सर्व पदार्थांचं काही एक समवायावर छेदे करून ज्ञान आहे. आता हे सगळ्या प्राणीमात्रांचं एकाच वेळेला त्यांचं काय कर्म आहे, त्यांचं कोणता त्या कर्मानुरूप भोग द्यायचा, ह्या सगळं ज्ञान परमात्म्याला एकाच वेळेला आहे. परंतु कशामुळे? तर शुद्ध सत्वात्मक मायेच्या द्वारा परमात्मा हे सर्व जाणतो. त्यामुळे त्याला सर्वज्ञत्व आणि सर्व शक्तिमत्व हे दोन्ही त्याला प्राप्त झालेलं आहे की नाही? इंद्रिय आहेत का त्याला? म्हणजे इंद्रिय म्हणजे काय? प्रमाण आहे का त्याला? नाही. मग ईश्वराला होणारं ज्ञान बाधित आहे का अबाधित आहे? अबाधित आहे. प्रमाणापासून उत्पन्न झालेलं आहे का? नाही. मग ईश्वर ज्ञान कसं आहे? अबाधित अर्थाला विषय करणारं आणि प्रमाणापासून न झालेलं असं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला काय म्हणतात? यथार्थ अप्रमा आहे की नाही? सुखदुःख स्मृती ज्ञान आणि ईश्वर ज्ञान ही यथार्थ अप्रमा आहेत. आता अयथार्थ अप्रमा
जे ज्ञान व्यवहारात बाधित असते ते अयथार्थ अप्रमा. उदाहरणार्थ रज्जू सर्प. आता अयथार्थ अप्रमा. यथार्थ म्हणजे जसं आहे तसा, अयथार्थ म्हणजे पदार्थ जसा आहे तसा दिसत नाही, आणि पुन्हा ते ज्ञान पुन्हा आणखीन प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नाही. तर कसं, जे ज्ञान व्यवहारात बाधित असते. आता तुम्हाला रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला आहे की नाही, म्हणजे रज्जूवर सर्पाचं ज्ञान झालं, ते व्यवहारात बाधित आहे की नाही. का दिवा जर समोर नेला तर तुम्हाला तिथं सर्प उपलब्ध होतो की उपलब्ध होत नाही, का रज्जूची उपलब्धी होते. हा, का सर्पाचा अत्यंत अभाव होतो. अत्यंत अभाव होतो म्हणजे नाश होतो, का मिथ्या ठरतो. का मिथ्या ठरणं हाच त्याचा नाश आहे की नाही, हाच त्याचा आहे नाश आहे. म्हणजे जर आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान झालं की तो अध्यस्त पदार्थ मिथ्या आहे असं कळतं, तो पदार्थ अध्यस्त आहे असं कळतं, म्हणजे तो पदार्थ काय होतो, बाधित होतो. म्हणजेच जे ज्ञान व्यवहारात बाधित असते ते अयथार्थ, आणि पुन्हा कोणत्या प्रमाणापासून उत्पन्न झालेलं आहे, कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नाही. तिथं मंदांधकारादी वगैरे दोष आहे, त्यामुळे त्या ठिकाणी प्रमाणापासून उत्पन्न झालं असं त्याला म्हणता येत नाही. बरोबर आहे ना. नाही तुम्ही म्हणाल की रज्जू आमच्या डोळ्याला सर्पाचं ज्ञान झालं आहे की नाही, पण ते योग्य झाले का, तुमचं बाधित झालंय ना. ते प्रमाणापासून जर झालेलं ज्ञान असेल आणि ते जर यथार्थ असेल, बरोबर आहे ना, तरच आम्ही त्याला काय म्हणू, प्रमाज्ञान असं म्हणू. म्हणून ते प्रमाज्ञानापासून आपलं प्रमेपासून आपलं प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नाही, आणि व्यवहारात पण ते काय ठरतं, बाधित ठरतं, खोटं ठरतं. म्हणून त्याला म्हणायचं अयथार्थ अप्रमा. प्रमाणापासून जर झालेलं असेल, प्रमाणापासून झालेलं आणि यथार्थ असं जर ते ठरलं तर ज्ञान, बरोबर आहे ना, मग त्याला आम्ही प्रमाज्ञानच म्हणू. बरोबर आहे ना. परंतु ते बाधित झालं की नाही, हा प्रमाणापासून झालं असलं तरी ते सदोष प्रमाणापासून झालेले, बरोबर ना महाराज. मग त्यांना म्हणायचं रज्जूवर सर्पाचं ज्ञान झालं, डोळ्यांनीच अंतःकरणाची वृत्ती त्याच्यापर्यंत गेली ना. तिथं योग्य कोणतंही कोणाला काही भास होईल ऐके नाही, योग्य प्रमाण आहे का त्या ठिकाणी, आणि विषय योग्य आहे का. विषय सर्प आहे जो तिथं नाही तो आहे, आणि योग्य प्रमाण म्हणजे त्या प्रमाणाला प्रतिबंध करणारे मंद अंधकारादी काय आहेत, दोष आहे. किंवा डोळ्याच्या ठिकाणी असणारं तिमीर वगैरे जर असलं तर एखादा मनुष्य आहे आणि त्याला एक माणूस दोन दिसायला लागला आहे की नाही, तो म्हणेल की अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाच्या द्वारात गेली, पण डोळ्यामध्ये दोष आहे ना त्याच्या, नाही की नाही. म्हणून याला ते सांगतात ना, ते डॉक्टरकडे एक पेशंट गेला आणि त्यांनी सांगितलं काय तुला त्रास होतो. त्यांनी सांगितलं की मला एक माणसाचे दोन दिसतात. पण ते म्हणे तुम्ही 4 जणीचं कशासाठी कारण त्याला 2 ते 4 दिसत होते. एक तुझ्यासाठी का, एक मनुष्याला डोळ्यामध्ये दोष झाला आणि त्यामुळे त्याला एका माणसाचे 2 माणसं दिसायला लागले. तेव्हा त्याला सांगितलं की तू आता असं कर की डोळ्याच्या डॉक्टरकडे जा. पण तो गेला, त्या डॉक्टरला त्यांनी सांगितलं की मला एक माणसाची 2 माणसं दिसतात. तर त्या डॉक्टरांनी सांगितलं मग तुला एक माणसाची 2 माणसं दिसतात तर तू एकट्यानेच यायचं ना, तर तुम्ही 4 जण कशासाठी आले. कारण त्या डॉक्टरला 4 जण दिसत होते एकाचे. योग्य विषय नाही आणि योग्य प्रमाण नाही ऐके नाही. त्याच वेळेला त्याला प्रमा असं म्हणतात, ते प्रमाण असं त्याला म्हणता प्रमाणापासून उत्पन्न झालेलं असं म्हणता येणार नाही. अयथार्थ अप्रमा, जे ज्ञान व्यवहारात बाधित असते म्हणजे व्यवहारात जे मिथ्या ठरतं ते अयथार्थ अप्रमा. उदाहरणार्थ रज्जू सर्प. नुसती स्मृतीच प्रमात्याच्या आश्रित नसते असे नाही, तर भ्रांती आणि संशय ही सुद्धा प्रमात्याच्या आश्रित नसून साक्षीच्या आश्रित आणि अविद्या वृत्तीरूप असतात, अंतःकरण वृत्तीरूप नसतात. आता आणखीन एक सांगतात. आता आपलं काही चिंतन झालेलंच आहे, फक्त आता इथं पुन्हा थोडासा विचार करायचा. असं स्मृती ज्ञान जे आहे ते प्रमात्याच्या आश्रित आहे का साक्षीच्या आश्रित आहे. मग केवळ स्मृती ज्ञान हेच फक्त साक्षीच्या आश्रित आहे का, नाही. सुख दुःख ज्ञान सुद्धा कोणाच्या आश्रित आहे, साक्षीच्या आश्रित. आणि रज्जू सर्प सुद्धा साक्षीच्या आश्रित, बरोबर आहे ना. आणि ईश्वर ज्ञान बर साक्षीच्या आश्रित. ईश्वर ज्ञान सुद्धा कशाच्या आश्रित आहे, कारण ते प्रमात्यापासून काय झालेलं नाही, उत्पन्न झालेलं नाही. परंतु याने तो विषय तर मात्र सांगितला नाही, परंतु त्याला सुद्धा साक्षीच्या आश्रितच मानावं लागेल ना. ईश्वर ज्ञान
कारण असं, कारण ईश्वराची उपाधी माया मानणारा सुद्धा कोण आहे? का हो? ईश्वर ज्ञान हे कोणाचे आश्रित आहे? साक्षीचे आश्रित आहे का त्या सामान्य चैतन्याच्या आश्रित आहे? साक्षीच्याच आश्रित मानावं लागेल त्याला सुद्धा, कारण साक्षी चैतन्य आणि सामान्य चैतन्य एकच आहे. आहे की नाही? पण म्हणताना मात्र त्याला सामान्य चैतन्याच्या आश्रित न म्हणता साक्षी चैतन्याच्या आश्रित. कारण ईश्वराच्या ह्या ज्ञानाची कल्पना करणारा सुद्धा कोण आहे? ईश्वराच्या सर्वज्ञत्वाची आणि सर्व शक्तिमत्वाची कल्पना करणारा सुद्धा कोण आहे? जीवच आहे. ईश्वराला सर्वज्ञत्व आणि सर्व शक्तिमत्व हे सुद्धा कोणी शास्त्राने सुसंस्कृत असणारं ज्याचं अंतःकरण आहे अशा जीवाने ती केलेली कल्पना आहे का दुसरे काय आहे? मग तुम्ही म्हणा अंतःकरणाने केलं म्हणजे ते ज्ञान तर अंतःकरणाचे आश्रित राहिलं, आहे की नाही? ते जर अंतःकरणाचे आश्रित राहिलं, मग एक ज्ञान साक्षी चैतन्य जेव्हा आश्रय असतं तेव्हा ते ज्ञान कोणत्या वृत्तीद्वारा होतं? अंतःकरण वृत्तीद्वारा होतं का अविद्या वृत्तीद्वारा होतं? दोन्हींच्याही द्वारा होतं. पण या ठिकाणी साक्षी चैतन्य असेल ते म्हणताना अंतःकरण उपाधी मानणं जीवाची चांगली का अविद्या उपाधी मानणं चांगली? ईश्वराच्या ज्ञानाच्या विषयी कल्पना करताना अंतःकरणाचं ज्ञान मानणं चांगलं आहे. मग तरी सुद्धा अंतःकरणाचं ज्ञान मानून जीवत्व सांगायचं का अविद्या मानून जीवत्व सांगायचं? चांगलं लक्षात घ्या. दोन्हीमध्ये जीवत्व आहे. अविद्या म्हणलं तर बीजरूपाने जीवत्व आहे आणि अंतःकरण म्हणलं तर स्पष्ट रूपाने जीवत्व आहे. तेव्हा काही म्हणा, आहे की नाही? तेव्हा काही म्हणा, पण साक्षीच्या आश्रित मात्र म्हटलं पाहिजे. लक्षात आलं ना? अंतःकरण म्हणलं तर काय हरकत नाही. अविद्येचाच परिणाम अंतःकरण आहे का दुसरं काय झालेलं आहे की नाही? आणि अविद्या म्हणलं तर काय? अंतःकरण बीजरूपाने तिच्यामध्ये आहेच आहे की नाही? म्हणून बीजरूपाने अविद्या म्हणा किंवा स्पष्ट रूपाने परिणाम रूपाने अंतःकरण म्हणा. सगळ्या गोष्टी आपल्याला दिसल्या पाहिजे, आहे की नाही? आणि ह्या गोष्टी आपण शांत मनाने पाहत विचार केला. भले सगळे विचार आपल्याला पूर्ण होतील असं नाही, पण यांना आपल्याला शंका तर विचारता येईल ना. मोठ्या माणसाला कोणी महापुरुष भेटले तर त्यांना विचारता तरी कसं म्हणणं योग्य आहे. पण आधी आपला विचार इतका उंच पोचला पाहिजे की 99 पायऱ्या आपण चढून गेले पाहिजे आणि एका पायरीला कोणाला तरी हात द्या, आहे की नाही? आम्हाला म्हणजे शेवटच्या पायरीवर जाऊ एवढं तरी आपल्याला आलं पाहिजे. आणि सगळा विचार जर आपण बारकाईने केला तर सगळा विचार पूर्ण होऊ शकतो, आहे की नाही? तर आता सांगतात अयथार्थ अप्रमा. जे ज्ञान व्यवहारात बाधित असते ते अयथार्थ अप्रमा. उदाहरणार्थ रज्जू सर्प. नुसती स्मृतीच परमात्याच्या आश्रित नसते असे नाही. स्मृती केवळ परमात्याच्या आश्रित नसते का स्मृती परमात्याच्या आश्रित असते? मग केवळ स्मृती ज्ञानच परमात्याच्या आश्रित नाही का अजूनही दुसरी काही ज्ञान परमात्याच्या आश्रित नाही? रज्जू सर्प तो सुद्धा म्हणजे भ्रमातलं जे ज्ञान आहे ते सुद्धा परमात्याच्या आश्रित नाही. बरं, स्मृती ज्ञान नाहीच नाही, पण ब्रह्मज्ञान पण नाही, सुखदुःखाचं ज्ञान ते तरी परमात्याच्या आश्रित मानलं पाहिजे की नाही? ते पण परमात्याच्या आश्रित नाही. मग कोणाच्या आश्रित आहे? साक्षीच्याच आश्रित आहे. नुसती स्मृतीच प्रमात्याच्या आश्रित नसते असे नाही, तर भ्रांती आणि संशय ही सुद्धा प्रमात्याच्या आश्रित नसून साक्षीचे आश्रित आणि अविद्या वृत्तीरूप असतात. हे झालं ब्रह्मज्ञान. कोणतं? रज्जूवर झालेलं सर्पाचं ज्ञान. पण ज्या वेळेला मंद अंधकारात आपल्याला त्या सर्पाचं आपले अंतःकरण वृत्ती त्या रज्जू देशापर्यंत गेली, परंतु तिला प्रकाशाचं साह्य नसल्यामुळं केवळ रज्जूचं रज्जू रूपाने ग्रहण झालं नाही. मग तिला असं वाटायला लागले रज्जू आयम रज्जू काय रज्जू वा सर्पाहा. बरोबर ना? हा रज्जू आहे. इयम रज्जू वा अयम सर्पाहा. वा, ही रज्जू आहे का सर्प आहे असं ज्ञान झाले. बरोबर ना? द्विकोटिक ज्ञान जे असतं त्याला संशय असं म्हणतात. संशय हा नेहमी काय असतो? द्विकोटिक. म्हणजे सर्प आहे किंवा रज्जू आहे असं हे ज्ञानच आहे का नाही? द्विकोटिक असलं तरी ज्ञानच आहे. मग हे ज्ञान कोणत्या प्रमाणापासून उत्पन्न झालेलं आहे? कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नाही. मग हे संशय ज्ञान आहे. मग हे संशय ज्ञान जे आहे ते प्रमात्याच्या आश्रित राहिलं नाही, अर्थात कोणाच्या आश्रित मानलं पाहिजे? आणि हा सर्पच आहे असं काय झालं? निश्चयाने भ्रमज्ञान झालं. हा निश्चयी भ्रम आहे की नाही? याला काय म्हणायचं? निश्चयात्मक भ्रम, आहे की नाही? बरोबर ना? तर हा जो भ्रम झाला हा सर्पच आहे. हे ज्ञान प्रमाणापासून झालं का? ते कशापासून झालं? ते कोणाच्या आश्रयाने राहिलं?
साक्षीच्या आश्रयाने राहिलं. मग संशय ज्ञान सुद्धा कोणाच्या आश्रयाने राहतं? साक्षीच्या. आणि ब्रह्मज्ञान सुद्धा, सुखदुःख ज्ञान सुद्धा आणि ईश्वर ज्ञान सुद्धा साक्षीच्या. बरोबर ना? भ्रांती आणि संशय ही सुद्धा प्रमात्याच्या आश्रित नसून साक्षीच्या आश्रित आणि अविद्या वृत्तीरूप असतात, अंतःकरण वृत्तीरूप नसतात. आता संशय ज्ञान जे झालं ना, त्याला या अंतःकरण वृत्तीचं ज्ञान म्हणायचं नाही. आणि जे ब्रह्मज्ञान आहे त्याला सुद्धा अंतःकरण वृत्ती रूप म्हणायचं नाही. म्हणजे काय करतो? साक्षी त्यांचं प्रकाशन करतो. बरोबर आहे ना? साक्षीच्या आश्रित राहतात, परंतु ती अंतःकरण वृत्तीद्वारा झालेली आहे की अविद्यावृत्तीद्वारा झालेली आहे? अविद्यावृत्तीद्वारा. म्हणजे साक्षी अविद्यावृत्तीच्या द्वाराच त्याचं प्रकाशन करतो. म्हणून हे ब्रह्मज्ञान असो किंवा संशय ज्ञान असो, ही साक्षीच्या आश्रित असून त्यांचं स्वरूप कोणतं आहे? अविद्यावृत्ती रूप. अविद्यावृत्ती हेच त्याचं काय आहे? स्वरूप. अशा प्रकारचं म्हणजे अविद्या वृत्तीच्या द्वाराच त्यांचं साक्षी प्रकाशन करतो. संशय ज्ञान असो किंवा ब्रह्मज्ञान असो. म्हणजे ब्रह्मज्ञान किंवा संशय ज्ञान ही साक्षीच्या आश्रित असून ती अविद्या वृत्ती रूप आहेत, अंतःकरण वृत्ती रूप नाही. स्मृती ज्ञान अंतःकरण वृत्ती रूप आहे, परंतु प्रमाणजन्य नाही. आता तुम्ही म्हणा स्मृती ज्ञान कसं काय आहे? ऐकी नाही. स्मृती ही दोन ज्ञान झाली. कोणती? ब्रह्मज्ञान आणि संशय ज्ञान ही अविद्यावृत्ती रूप झाली. परंतु आम्हाला 10 वर्षापूर्वी पाहिलेला वाघाची आज जेव्हा स्मृती झाली पूर्वज्ञान संस्कारापासून, बरोबर आहे ना, ती प्रमाणापासून भली झालेली नसो, परंतु ती अबाधित अर्थाला विषय करणारी की नाही, यथार्थ आहे की नाही, मग ते स्मृती ज्ञान हे अंतःकरण वृत्ती रूपच मानावं लागेल की नाही? मग जरी अंतःकरण वृत्ती रूप असलं तरी सुद्धा ते अप्रमात आहे. स्मृती ज्ञान हे अंतःकरण वृत्ती रूप आहे, अर्थात यथार्थ आहे, परंतु ते कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नाही. म्हणून त्याला काय म्हणतो आम्ही? यथार्थ अप्रमा असंच स्मृती ज्ञानाला म्हणतो. प्रमाणजन्य अंतःकरण वृत्ती रूप जे ज्ञान ते प्रमात्याच्या आश्रित असते. प्रमात्याच्या आश्रित का म्हणावं लागतं? स्मृती ज्ञानाला साक्षीच्या आश्रित म्हणतो आम्ही. वास्तविक ते यथार्थ आहे, बरोबर आहे ना, अबाधित अर्थाला विषय करणारं आहे, तरी देखील त्याला आम्ही साक्षीच्याच आश्रित का म्हणतो? कारण ते प्रमाणापासून उत्पन्न झालं नाही. आता आम्ही काय म्हणतो? प्रमात्याच्या आश्रित जे ज्ञान कोणतं म्हणतो? जे प्रमाणापासून उत्पन्न झालेलं असेल तरच ते आम्ही प्रमात्याच्या आश्रित म्हणतो. म्हणून हे ज्ञान स्मृती ज्ञान अंतःकरणाचं जरी असलं तरी ते प्रमात्याच्या आश्रयाने म्हणत नाही. त्याचं कारण असं आहे की स्मृती ज्ञान अंतःकरण वृत्तीरूप आहे, परंतु प्रमाणजन्य नाही. अंतःकरण वृत्तीरूप आहे स्मृती ज्ञान. हे जे ब्रह्मज्ञान किंवा संशय ज्ञानाप्रमाणे ते अविद्या वृत्तीरूप नाही, तरी सुद्धा आम्ही त्याला काय म्हणतो? ते ज्ञान साक्षी आश्रितच आहे असं म्हणतो, कारण ते प्रमाणजन्य नाही. म्हणून प्रमा त्याच्या आश्रित नाही. अर्थात प्रमा ही नाही. प्रमा ही नाही म्हणजे का? प्रमा ही एकच शब्द घ्यायचा. प्रमा ही नाही म्हणजे ते प्रमाज्ञान देखील नाही. प्रमा त्याच्या आश्रित नाही म्हणून ते प्रमा म्हणता येत नाही, कारण प्रमा ही नाही. जर प्रमा त्याच्या आश्रित असेल तर ते प्रमाही होईल, परंतु प्रमा त्याच्या आश्रितच नाही तर ते प्रमाही नाही. नाही तर ही प्रमा असं नाही त्याचा अर्थ. प्रमा ही नाही म्हणजे प्रमा देखील नाही. याकरिता वरील प्रमेयचे लक्षणात स्मृतीहून भिन्न असे पद घातले आहे. म्हणून स्मृतीचं लक्षण आपलं प्रमेयचं लक्षण करताना आम्ही काय सांगितलं? ते ज्ञान स्मृतीहून भिन्न, कारण स्मृती प्रमात्याच्या आश्रित राहतच नाही. म्हणून आम्ही प्रमाज्ञान म्हणताना काय म्हणणार? स्मृतीहून भिन्न आणि अबाधित अर्थाला विषय करणारं जे ज्ञान त्याला प्रमाज्ञान असं म्हणतात. आता प्रमेयचे पूर्वपक्षीच्या मताने दुसरे लक्षण. आता प्रमेयचे एक लक्षण केलं, आता पूर्वपक्ष प्रमेयचं दुसरं आपल्या बुद्धीनुसार दुसऱ्या प्रकाराने लक्षण करतो, ते सांगतात. प्रमेयचे पूर्वपक्षीच्या मताने दुसरे लक्षण. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.